Instagramवर ही रील्स सध्या तुमच्या फीडवरती खूप जास्त प्रमाणात येत असतील. तर याचा विषय काय? तर हा आहे असावा एक छंद या नावाचा ट्रेंड. Instagramवर हा ट्रेंड प्रचंड व्हायरल होतोय. काय आहे हा ट्रेंड? तो इतका का व्हायरल होतोय? सांगते. या ट्रेंडचा मुख्य उद्देश हा लोकांना त्यांच्या व्यस्त जीवनातून बाहेर काढणं आणि स्वतःच्या आवडीचा छंद जोपासण्यास प्रवृत्त करणं असा आहे. या ट्रेंडमध्ये युजर्स त्यांच्या आवडीच्या छंदाचे व्हिडिओज किंवा फोटोज शेअर करतात आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी एक तरी छंद असावा असा संदेश देतात आणि बॅकग्राऊंडला मोटिवेशनल गाणं सुद्धा लावतात. आणि सध्या इंस्टाग्रामवर हाच ट्रेंड पॉप्युलर झालेला आहे. आता या सगळ्यामध्ये छंद असणं नेमकं का महत्वाचं आहे यावरही चर्चा होतीये. त्यामुळे छंदांचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे, काय महत्व आहे तेही समजून घेतलं पाहिजे. छंद म्हणजे आपल्या आयुष्यातली थर्ड प्लेस असते आणि ही थर्ड प्लेस प्रत्येकाच्या आयुष्यात असावी. आता म्हणजे काय? पहिल्या दोन प्लेसेस कोणत्या? तर आपण आपल्या आयुष्यातला सर्वाधिक वेळ हा घरी आणि ऑफिसमध्ये घालवतो. या दोन्ही जागा आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या महत्त्वाच्या जागा असतात. पण या व्यतिरिक्तही आपल्या आयुष्यात थर्ड प्लेस म्हणजे छंदांची, कलेची एक जागा असावी. या थर्ड प्लेसच्या असण्याने आयुष्य सुसह्य होतं. तुमच्या रोजच्या त्याच रुटीनमधनं तुम्हाला काहीतरी ब्रेक मिळतो. या छंदांमुळे तुमचा मेंदू नव्याने कामाला लागतो. नवीन गोष्टी शिकल्यामुळे तुमची कल्पनाशक्ती वाढायला लागते. तुमची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढते. मन एकाग्र होतं. पेंटिंग, ड्रॉइंग, शिवणकाम, कुकिंग सारख्या गोष्टी जर का तुमचे छंद असतील तर तुम्ही पेशंटली किंवा स्थिरपणे ही कामं करता. त्यामुळे एक स्टेबिलिटी तुम्हाला येते. तुम्ही हात स्थिर ठेवून ती कलाकृती कशी पूर्ण करायची यावर लक्ष केंद्रित करता. त्यामुळे फोकस तुमचा वाढतो आणि याचा उपयोग अर्थात तुमच्या कामावरही होतो. बऱ्याच जणांना याशिवाय स्पोर्ट्सची सुद्धा आवड असते. या सांघिक खेळांमुळे इतरांबरोबर मिळून काम करायची सवय लागते. पराभवाचा स्वीकार करून परत प्रयत्न करण्याची वृत्ती सुद्धा अंगी निर्माण होते, ज्याला आपण स्पोर्ट्समनशिप म्हणतो. शिवाय शिस्त, संयम आणि नेतृत्व गुण सुद्धा विकसित होतात. एकंदरीतच खेळ तुमच्या आयुष्यातल्या चढ उतारांना धैर्यानं सामोरं जायला शिकवतात. आणि छंद म्हणजे काही फक्त कला किंवा खेळच एवढंच नसतं. तर एखादी डिश बनवणं, फिरायला जाणं, ट्रेकिंगला जाणं हे सुद्धा छंद असू शकतात. म्हणजेच छंद हे तुमचा तणाव कमी करण्यासाठी मदत करतात. छंद हे स्ट्रेस बस्टर्स असतात. त्यामुळे तुमच्या कौशल्यांचा विकास होतो, तुमच्यातली सर्जनशीलता वाढते, आत्मविश्वास निर्माण होतो, तुमची स्वतःची ओळख निर्माण होते, तुम्ही मायक्रो मॅनेजमेंट करायला शिकता, कामाचं टेन्शन न घेता ती पूर्ण कशी करायची याकडे लक्ष द्यायला लागता. आणि कित्येकदा या सगळ्या छंदांचं व्यवसायातही रूपांतर होतं आणि त्यातून आर्थिक फायदा सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे शेवटाला येताना मला पुलंचं ते वाक्य आठवतं की नोकरी ही तुम्हाला जगण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी पैसे देते, पण छंद किंवा कला मात्र तुम्हाला जगायचं कसं ते सांगते. आणि म्हणूनच आयुष्यात असावा एक छंद स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी. तुम्ही असे कोणते छंद जोपासलेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी पाहत रहा ऑड इव्हन.